श्रीराम नमस्कार. आज 11 जानेवारी 2026 श्रीमद भगवत गीता व मनुष्य जीवन भाग 54. कर्म संन्यास विज्ञान आत्म संन्यास असे सगळे विषय ज्या एका विशिष्ट योगात न जातात एकमेकांची सांगड घातलेले हे सर्व योग आहेत. ज्ञान झालं, पहिला संन्यास झाला, मग त्याच्यानंतर कर्म झालं, मग विज्ञान झालं. आणि इथं आता भगवंत ह्या योगामध्ये अर्जुनाला स्व हे सांगायचा प्रयत्न करतायत. भाग अतिशय हळू पद्धतीने सांगायचा प्रयत्न करणार आहे, कारण घाईने सांगितलं तर समजणार नाही, किंवा तो जेव्हा ऐकाल तुम्ही तेव्हा समजायला थोडीशी अडचण येईल. पहिल्यांदा आपण थोडीशी रिहर्सल करू की स्व हा जेव्हा भगवंतानी, हा विष्णूचा अवतार आहे, सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे, पूर्ण अवतार. जे पूर्ण असतं तेच प्रदान करू शकतं. जो अवतार पूर्ण नाही ते तेज उत्पन्न करू शकतं. म्हणजे भगवंताचे जे अवतार अंशात्मक झाले, पूर्ण अवतार नव्हते, हे इतर अवतार जर पाहिले तर त्यातलं तेज, गती ही पूर्ण अवतारापेक्षा संपूर्ण वेगळी आहे. म्हणजे ती एका मार्गाने चालणारी विचारधारा होती. पण पूर्ण अवतार हा स्वशी निगडित आहे. मी जीवनामध्ये परिपूर्ण आहे. परिपूर्ण असणं याचा अर्थ असा की उत्तम आणि वाईट हे दोन्हीही ज्यांनी अनुभवलं आहे आणि त्याची तो उकल करू शकतो त्याला परिपूर्ण म्हणतात. एखाद्याला विचारलं की तुला वेदना कशाच्या असतात हे माहिती आहेत का, तर तो म्हणेल हो माहिती आहेत ना. मग ह्या वेदना सुद्धा दोन प्रकारच्या असतात, एक शारीरिक असतात आणि एक मानसिक असतात. भगवंतानी इथं अर्जुनाला, किंवा आपण जेव्हा स्वतःचा अभ्यास करतो तर ह्या स्वतःच्या अभ्यासामध्ये आपण आपली ओळख जर झाली तरच समोरच्याला पाहू शकतो. इतकं सोपं आहे आणि इतकं अवघड पण आहे. आपण एखाद्याला म्हणतो की हा माणूस स्वभावाने अतिशय चांगला आहे. हे जे चांगलं म्हणणं असतं, या चांगलं म्हणण्याचा अर्थ असतं की वाईट तुम्हाला काय माहित असतं. किंवा एखादा म्हणतो हा मनुष्य अतिशय नीच आहे, नालायक आहे, आणि हे ज्याच्या अनुषंगाने तो बोलत असतो त्याला माहिती असतं की चांगलं काय आहे, म्हणजे चांगलं कशाला म्हणतात. मग भगवंत अर्जुनाला इथं सांगतात, आणि सर्वांना माहिती, आपण आधी बऱ्याच वेळा निरूपणात ऐकलं की अर्जुन हा स्थित प्रज्ञ होता. स्थित प्रज्ञाचा परत एकदा सोप्यात अर्थ सांगतो. जो चांगलं आणि वाईट, सुख आणि दुःख, गरिबी आणि श्रीमंती, हे जे द्विशब्द येतात ह्याच्यामध्ये कधीही अडकत नाही, हे स्वीकारतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे सारखं आपण, मला एखाद्याने विचारलं होतं तुम्ही हे अर्जुन स्थितप्रज्ञ म्हणजे काय, म्हणजे अशी काय स्थिती आहे. तर जीवनामध्ये आपल्याला आनंदाचे क्षण येतात आणि वाईट पण, म्हणजे आनंद आणि दुःख दोन्ही येतं, पण ते आपण सारख्या तुलनेने स्वीकारतो, तो स्थितप्रज्ञ झाला. मला फक्त गुलाब घ्यायचा पण त्याला काटे लागता कामा नये हाताला, तर तसं चालत नाही. भगवंताची निर्मिती काय आहे, त्या उत्तम सर्वोत्तम फुलाबरोबरच काटे पण दिलेले आहेत. ते फुल म्हणतं का की तू माझ्या बरोबर आहेस म्हणून लोक मला काही वेळा टाकून पण देतात,
किंवा मला सावधानतेने घेतात, स्वीकारतात. पण गंमत अशी आहे, की जेव्हा आपण गुलाब घ्यायला जातो, विशिष्ट कारणासाठी, तेव्हा बघतो त्याला काटा आहे की नाही. कारण दुःख असेल तरच सुख तरू शकतं. पण दुःख जर नसेल, वेदना आहेत म्हणून आनंद आहे. मातृत्वाच्या वेदना क्षणभर होतात, तेव्हा आनंद प्राप्त होतो. म्हणजे हा भगवंतांनी एक सृष्टीचा नियम घालून दिलेला आहे किंवा नियम आहे. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू स्व बघ, स्वतःला बघ. मग स्व हा चालू कुठनं होतो? तर सहस्त्रार चक्रापासनं ते तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत या आत्म्या देहामध्ये स्थित असलेल्या आत्म्याच्या चैतन्यमय अवस्थेचा, चैतन्यमय प्रकाशाचा जो झोत आहे, हा ज्याप्रमाणे काम करून आपल्या देहातली इंद्रिय आणि आपला देह सांभाळत असतो, त्याला ऊर्जा देत असतो, असा आत्मा आपल्याला समजतो, त्याला स्व म्हटलेलं आहे. आणि मग इथं भगवंतांनी त्याचे दोन भाग केलेले आहेत. आपण म्हणतो ना की मला स्वतःला अनुभव आहे, मला आज आत्मबोध झाला, मला आत्मचिंतन करायची गरज आहे. वास्तविक जे माहीतच नाहीये, जे ऐकीव आहे पण बघितलेलं नाहीये. ज्यांनी शरीर चालतंय हे कळतंय, पण कुठं आहे दिसत नाहीये. मूल्यमापन करायचं गेलं तर अख्ख्या देहाचं, इंद्रियांचं मूल्यमापन होतं, पण याचं मूल्यमापनच होत नाही, पण तो आहे. असा आत्मा. आणि त्याचं चिंतन करायला सांगितलं, आत्मचिंतन. मग आपण कधी विचार करत नाही की आत्मवृत्त, बघा जिथं जिथं आत्महत्या, हत्या कोणाची केली? तर मला माझ्या देहामध्ये असलेला ही चैतन्यमय शक्ती नकोय, ती बाजूला काढली, स्वतःच्या हाताने बाजूला काढली. काढायला दुसरा आलेला नव्हता. म्हणून त्याला आत्म म्हणजे त्या आत्म्याची, त्या चैतन्यमय शक्तीची केलेली हत्या. मग भगवंत सांगतात हा आत्मा जो आहे, आपण म्हणतो ना की मला आज खूप वाईट वाटलं, माझा आत्मसन्मान दुखावला गेला. पण त्याला विचारलं की दाखव रे, कुठे आहे तुझा आत्मसन्मान? आत्मा कुठे आहे दाखव. मग सन्मान तर माहितीये, पण आत्मा कुठे दाखवता तर दाखवता येणार नाही. पण बोलत तर तेच असतो. आपण म्हणतो ना की आज माझा हात दुखावला गेला, हात दाखवू शकतो. पोट दुखावलं गेलं दाखवू शकतो. डोकं, कान, नाक सगळं दाखवू शकतो. पण आत्मा जे आहे ती स्थिती दाखवू शकत नाही. पण दाखवू शकत नाही, पण मूल्यत्वादारे त्याची किंमत सर्वात जास्त आहे, जी शोधायचा प्रयत्न मनुष्याला स्वतःच्या देहामध्ये करायचा आहे, त्याला स्व शोधणं असं म्हणतात. माझ्यात आहे, पण मला शोधायचं आहे. मला ध्यानाची गरज आहे. मला ध्यानाची गरज आहे म्हणजे मी अशांत आहे, अन्यथा गरज काय? भगवंत अर्जुनाला सांगतात तू आज अस्वस्थ आहेस, याचं कारण म्हणजे काय की स्वस्थता जी आहे ती कुठेतरी नाश पावते. जी आहे पण तुझी तू धरत नाहीयेस, तिला महत्व देत नाहीयेस. प्रत्येक माणसामध्ये उत्तम तसे वाईट गुण असतात, प्रत्येक व्यक्तीत. असं कोणीच नाही की ज्याच्यामध्ये चांगले आणि वाईट गुण नाहीत असं नाही. सगळ्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गुण भरलेले असतात. कारण ज्या देहामध्ये चांगलं आणि वाईट असं नाही, कोणीही जीवनामध्ये फक्त सुखी होऊ शकत नाही. दुःख हे येतच आणि दुःख ही सुखाची जाणीव आहे.
माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, दुःख ही सुखाची जाणीव आहे. दुःखाची ओळख आहे म्हणजे तुला सुख माहितीये, फक्त मी काय घेतोय याच्यावरती जीवन ठरत आहे. ज्या अर्जुनाला आपले समोरचे नातेवाईक पाहून वाईट वाटलं आणि त्याचा विषाद झाला, पहिलाच अध्याय ना अर्जुन विषाद योग, नको मला काही, ब्रह्मचारी वनात निघून जातो. मनुष्य म्हणेल किती बघा काय किती दुःख झालंय, ह्याला काही नकोय, ह्याला राज्य नकोय, ह्याला आपली माणसं हवी आहेत आणि त्यांच्यासाठी हा सगळं सोडायला तयार आहे आणि परत संन्यासी म्हणून वनात जायला तयार आहे. अर्जुनाचं म्हणणं आहे श्रीकृष्णाला, काही नको. ज्यांनी माझ्या मनाला जर दुःख होणार असेल, वेदना होणार असतील, ज्यांच्या खांद्यावरती मी खेळलेलो आहे, त्यांना मारायचं दुःख जर माझ्या नशिबात असेल तर ते मला नको आहे. अर्थ काय होतो? सुखाची अपेक्षा. मी वनात जातो कशासाठी? दुःख दुःख बाजूला ठेवून तू वनात गेलास म्हणजे सुखावह अवस्थेमध्ये गेलास. दुःख सुटलं का? अर्जुन वनात गेला असता असं धरून चाला. 5 पांडवांमधनं श्रीकृष्ण म्हणलं असतं, ठीक आहे चल, तुला दुःख होतंय, तू ब्रह्मचारी राहतोयस, तू संन्यासी राहतोयस, जा निघून. पण युद्ध थांबलं असतं का? म्हणजे जे दुःखाचं कारण आहे ते दुःखाचं कारण तुला स्वीकारायचं नाहीये आणि त्याचं सुखात रूपांतर होताना धर्मस्थापना होते, याच्याकडे तू कानडोळा करत असशील तर तू पापी आहेस. मला काही नको, संसार नको, घरात नको, बायको नको, नवरा नको, मुलं नको, सर्व त्रास देतात. इतकं मी आयुष्यभर कष्ट केले, नोकरी केली, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नोकरी केली, नंतर परत पार्ट टाइम दुसरीकडे काम केलं, पण घरी आल्यानंतर काय दिलं तर मुलं विचारत नाहीयेत, बायको विचारत नाहीये, ती मुलांच्या नादाने वागते. अर्थ काय? दुःख नाही, सुखाचं कमतरता ही जाणवते. जे पाहिलं ते जाणवतं. एक गोष्ट सांगतो म्हणजे थोडक्यात लक्षात येईल, सोपं आहे. की पोलीस कमिशनर असतो, मोठ्या हुद्द्यावरनं रिटायर होतो आणि त्याला सवय असते की सकाळी उठलं की हातामध्ये घरातले नोकर चहा आणून देणार, त्याच्यानंतर त्याचे आंघोळीचं पाणी काढलं जायचं, बायको किंवा घरातला नोकर त्याचं ड्रेस तयार ठेवायचं, बुटाला पॉलिश केलं जायचं, मग त्याच्यासाठी गाडी यायची, मग सॅल्यूट ठोकायला माणूस असायचा, मग ऑफिसमध्ये जायचं, तिचं सगळे शिपाई त्याला सॅल्यूट, साहेब आले करत सॅल्यूट ठोकायचे, मग जागेवर जाऊन बसायचा. देवाचा फोटो असताना सुद्धा त्याला तोपर्यंत त्याची जाणीव नव्हती, कारण मी हाच देव, मी हा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, माझ्या हातातच सर्व आहे, अशा अनुषंगाने वैचारिक धारणेने तो त्या जागेवर बसायचा. मग आल्यावर साहेब तुम्हाला काय पाहिजे काय नाही, मग असं व्हायचं आणि मग तो कामाला सुरुवात करायचा. एकंदरीत सर्व पायाशी आणि समोर हजर होतं आणि तो रिटायर होतो. रिटायर झाल्यानंतर सर्व गेलं, जेवढं होतं तेवढं सर्व गेलं. दुसऱ्या शहरात आपल्या स्वतःच्या राहायला येतो आणि बागेमध्ये रोज तो फिरायला जायला सुरुवात करतो, पण कोणाशी बोलायचा नाही, काही नाही, काही नाही. आपलं एकटं एका बाकावर बसायचं आणि त्या बाकावरनं फिरायचं, परत जागेवर बसायचं. एक दुसरा माणूस एक दिवस त्याला येऊन म्हणतो की कसे आहात तुम्ही, काय करता? म्हणतो काही नाही, काही नाही करत. आणि तो परत असं टाळतो तो 2-4 वेळा करून बोलून. आणि 5व्यांदा मात्र त्याला असं वाटतं की आपण हिच्याजवळ बोलावं. आणि तो म्हणतो की काय, इथं माझं कोणीच नाही. म्हटलं मी कमिशनर होतो आणि माझा रुबाब काय होता, आज मला घरचे विचारत नाहीत. मला उठून चहा माझा मला करून घ्यायला लागतो.
माझे कपडे मला धुवायला लागतात. तेव्हा मला गरम अन्न 2-2 वेळा करून दिलं जायचं. आता मला माझं अन्न हाताने घ्यायला लागतं किंवा वाढलेलं खायला लागतं. माझा चॉईस नाही राहिला. सगळे निघून जातात. मला नातवांशी खेळायला लागतं. नातवांना सांभाळायला लागतं आणि त्यांच्या मागं जायला लागतं. दुपारी झोपायचं म्हटलं तरी मला झोपता येत नाही. कारण नातू दंगा करत असतात आणि काही पाणी जरी पाहिजे तर मला उठून घ्यायला लागतं. दुसऱ्या माणसाला त्याच्या अडचण कळते, की अजून हा त्याच्या त्या पेशामध्येच जगत आहे. अपेक्षा. म्हणून तो त्याची ओळख करून देतो, की माझं नाव XYZ. मी इथंच राहतो पलीकडच्या तुमच्या बिल्डिंगमध्ये आणि मी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होतो. मी रोज येतो, आनंदाने येतो, छान येतो. नोकरी सुटल्यावर मला वाटलं, की खरं जीवन चालू झालेलं आहे. आणि हे समोरचे जे येत आहेत ना, तुम्हाला दिसतायत, हे जज आहेत म्हणले सुप्रीम कोर्टाचे. रिटायर झालेत. किती आनंदाने जगतायत. आम्ही दोघंही आनंदी आहोत. आम्हाला कुठलं औषध नाही. तुम्हाला काय, तुमची तब्येत कशी आहे? नाही म्हणलं, मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे. आधी नव्हतं, आता आली. जेव्हा 12 तास काम करायचो तेव्हा नव्हतं, पण जेव्हा रिटायरमेंट झाली तेव्हा आली. अर्थ असा झाला. म्हणतात, साहेब तुम्ही अजून त्याच खुर्चीवरती स्वतःला बघता. मनाने हे स्वीकारा की स्थिती बदललेली आहे आणि जेव्हा स्थिती बदलते तेव्हा जे आपल्या समोर प्राप्त असतं ते आपण मनुष्याने स्वीकारणं गरजेचं असतं. तुमचं मन अस्वस्थ आहे, विचारधारा अस्वस्थ आहे, त्याच्यामुळे म्हणले तुमच्या ह्या बीपी शुगर मध्ये अडचण येते. ते इथे येताना विसरून जा किंवा इथनं घरी जाताना, की माझी तिथं गेल्यानंतर बिल्डिंग मध्ये मला कोणी सलाम ठोकायला उभा असेल किंवा घरी गेल्यानंतर मुलगा विचारेल, हे अपेक्षा सोडून द्या. कारण मनुष्याने जीवनात जर अपेक्षा ठेवली तर त्याचा भंग झाल्याशिवाय राहत नाही. एखादी उत्तम साडी एखादी स्त्री घेते, पण ती जन्मभर पुरते का? पण त्यावेळी ती त्या नवऱ्याशी किंवा घरच्यांशी भांडलेली असते, की मला अमुक अमुक हीच साडी पाहिजे. पराकोटीचं भांडण होतं. साडी घ्या, दागिना घ्या, किंवा तो नवरा मुलगा स्वतःच्या लग्नामध्ये काहीतरी बायकोकडनं वसुलीसारखं काहीतरी हुंडा पाहिजे म्हणून गाडी घोडा काय असेल ते मागण्यासाठी अडकून बसलेला असतो. म्हणजे अपेक्षा धरून असतो. आणि भगवंत इथं अर्जुनाला सांगतात, की मनुष्य देह म्हणजे मनुष्याच्या विचारधारेची हीच सगळ्यात मोठी समस्या आहे, की ज्याची तो विचार करतो ना त्याच्या विरुद्ध घटना त्याच्या जीवनामध्ये वाढून ठेवलेल्या असतात. सुखाची घटना मग ह्या ज्या गोष्टी आहेत, अपेक्षा, ती साडी जी घेतलेली आहे, नंतर त्या एक दिवस त्या स्त्रीला कळतं आपण उगाचच भांडलो. जेव्हा नवरा जातो तेव्हा तिला कळतं, ही साडीसाठी मी भांडले होते. आता ज्याच्याशी भांडले, ज्याला मानसिक त्रास दिला, तो मानसिक ताणाने गेला. आता ही साडी मी नेसले तरी त्याची किंमत ती काय? ज्या सुखासाठी मी भांडले, ज्या सुखासाठी अट्टहास केला आणि ज्याच्यासाठी केला, ज्याच्यामुळं केला तेच नाही, तर आता याची किंमत काय? तसंच त्या माणसाला कळतं, की आपल्या लग्नामध्ये आपण प्रचंड त्रास दिला आणि नेमकं परमेश्वर काय असतं, की हा नियमच आहे. मुलगी जन्माला येते आणि मनामध्ये त्याच्या असतं, की मुलगी जन्माला आली, की तो म्हणतो आता मुलीच्या नावाने जन्मताच आपण थोडासा वेगळी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तिचे लग्न म्हणजे अजून पाळण्यातच आहे, पण ह्याचे डोकं लगेच सुरू होतं, की आता इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. अजून 18 वर्षांनी ती लग्नाला येईल. पाळण्यात असलेल्या मुलीचं. का विचार येतो? कारण आपण काहीतरी आपल्या लग्नात घेतलेलं आहे, हा विचार त्यावेळी त्याच्या मनात डोकवतो. मी एवढं घेतलंय, तर 18 वर्षांनी मला किती द्यायला लागेल?
मग तेव्हा त्रास होऊ नये, तेव्हा सर्व सहजतेने व्हावं म्हणून केलेली ही इन्व्हेस्टमेंट असते. हा आर्थिक भाग झाला. भगवंत इथं अर्जुनाला सांगताना सांगतायत की जसं पेरलेलं आहे ना, ते तेच उगवणारच आहे. अपेक्षा केली की निरपेक्ष गोष्ट घडत असते. म्हणून आपण कर्म करत राहावं. आत्मा हा ओळखण्याची गोष्ट आहे. चैतन्य ओळखण्याची गोष्ट आहे आणि आत्मा जो व्यक्ती ओळखतो, आत्म्याचं जो चिंतन करतो, तोच भगवंताला ओळखू शकतो. इतर ओळखू शकत नाही. आणि भगवंताला ओळखणं म्हणजे काय? तर भगवंताला ओळखणं म्हणजे त्यांनी जे हे जगत निर्माण केलेलं आहे, त्याचे जे विचारधारांनी निर्माण केलेले आहे, या विचारधारा आपल्याला कळणं म्हणजे भगवंत कळण्यासारखं आहे. मला भगवंताची प्राप्ती झाली, आत्मबोध झाला म्हणजे काय झालं? मी आत्मचिंतन केलं आणि मला आत्मबोध झाला. विचार केल्यावर कळलं की सर्व खराब आहे, सर्व जाणार आहे, काहीच नाहीये, फक्त देह माझा आहे. आत्म्याला नाव नाहीये, देहाला नाव दिलंय. कारण तो बदलणार आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सोपं उदाहरण दिलंय की आत्मा हा जसा कपडे बदलतात तसा तो देह बदलतो. हे माऊलींनी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. पण अर्थ असा होतो की मरणाची भीती सोडून द्या, दुःखाची भीती सोडून द्या, कारण तो तुमच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे, जो तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. तो जर स्वीकारलात तर आनंदी राहणार आहात. पण माझा उद्या अमुक प्रॉब्लेम येणार आहे, माझी ही अडचण आहे आणि यांनी अनेक अडचणी येऊ शकतात, या विचारांनी आजचा आनंद जर तुम्ही उपभोगला नाहीत तर तुम्ही तुमच्या विचारांना, देहाला त्रास द्यायला तुम्ही स्वतः कारण आहात. कारण कळत असतं पण वळत नसतं. सूर्याला सांगायला लागत नाही, आपण असं म्हणू शकत नाही की अंधार मिटला, सूर्योदय झाला, आपण असं म्हणतो. काल संध्याकाळ होती हो, आज सूर्य उगवला आणि अंधार मिटला असं कोणीच म्हणत नाही. सूर्योदय झाला आणि सूर्यास्त झाला. मग ज्याचा अस्त झालाय तो परत येणार आहे. आपण असं म्हणतो की सूर्य गेला, अस्ताला गेला. अस्ताला गेला म्हणजे कुठेतरी उगवलाय. जिथं अस्त होतो तिथं कुठेतरी त्याची निर्मिती होते. असतच, फक्त आपण फिरलेला असतो. सूर्य तिथंच आहे, पृथ्वी फिरते. मग ज्या अंशात आपण येतो त्या अंशामध्ये तो दिसत नाही. म्हणजे जे आहे ते तिथंच आहे, फक्त हा आपला दृष्टीभ्रम होतो की ते तात्पुरतं आपल्या डोळ्यासमोरनं जातं, की ज्याला आपण अंधार म्हणतो. मग भगवंत इथं तसंच सांगतायत की जीवनामध्ये येणारी दुःख ही अशीच आहे. आपली वैचारिकता ही एक चक्र आहे, हे कायम क्षणोक्षणी फिरत असतं आणि या फिरणाऱ्या चक्रामध्ये कधी ना कधीतरी घटना ह्या बदलणाऱ्याच असतात किंवा त्या घटना ह्या बदलतातच. आपण त्याला उत्तम तऱ्हेने, सहजतेने सामोरं जाणं गरजेचं आहे. इथं अर्जुनाला भगवंत सांगताना सांगतायत, तू संन्यासी झालास तर फरक काय? संन्यासी झाला तर लोक तुला नावच ठेवणार आहेत. शिकला कशासाठी? एवढा तुझ्या वीरतेचा तोरा कशासाठी दाखवला? एवढा राज्यासाठी, धर्मस्थापनेसाठी ज्याचा उपयोगच नाही, याचा अर्थ तुझी नालस्ती होणं निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथं वाईट म्हटलेलं नाहीयेत की तू चुकीचं वागतोयस. पण अर्जुन चुकीचं वागत नव्हता, ती मनाची असलेली अवस्था होती जी प्रदर्शित होत होती की काय होतंय, काय घडतंय. मग जर एखादी, आणि अर्जुन निवडाचं कारण म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था, मला त्याला दोन्ही गोष्टींची उत्तम जाणीव आहे, तरी तो असा वागतोय.
म्हणजे एखाद्याला जर परिस्थितीची जाण असेल, एखाद्या घरामध्ये जर परिस्थितीची उत्तम जर जाण असेल आणि आपण त्याला म्हटलं तरी तू आपली ऐपत नसताना सुद्धा तो म्हटला की नाही मी बंगला बुक करतो किंवा एखादी गाडी घेतो की एखाद्या टू व्हीलरचा हप्ता पण अजून तो भरू शकत नाहीये. म्हणजे जाण आहे पण अजाणतेने कृती करणं. म्हणजे कळतंय पण वळत नाहीये. का कळत नाहीये? कारण आपल्या आत्म्यावरती, आपल्या आत्मसन्मानावरती कोणीतरी आघात करतंय किंवा कोणीतरी त्याला काबीज करायचा प्रयत्न करतंय. मग त्याला भगवंतानी तिचं हे केलं, त्याचं डिपार्टमेंट वेगळं केलं की आत्मभाव मनुष्याला कळणं गरजेचं आहे. आपला आत्मिक भाव काय, आत्मभाव काय माझा. काही काही माणसं असतात ना, नसतातच, पण रुबाब केवढा असतो की मी केवढा मोठा आहे, किती मोठा आहे. कर्मात न दिसलं पाहिजे, बाह्य अवस्थेतनं देहात न दिसता कामा नये, तर आत्मदेहात न दिसणं गरजेचं आहे. नाही तर कस्तुरी मुगाला कस्तुरी बाहेरच दिली असती, भगवंतानी एवढ्या आत ठेवलीच नसती. ज्याला माहितीये की हा कस्तुरी मूग आहे, त्याला पोट फाडून त्याचा वास घ्यायची गरज नाही, त्याला ती जाणीवच होते हे सर्वोत्तम आहे, हे आहे, ही खात्री आहे, म्हणून सुवास येतो बाहेर न काढता. पण ज्यांना खात्री नसते ते हत्या करतात आणि ती काढून बघतात आहे की नाही, आणि परत संशय घेतात की खरी आहे का खोटी आहे. मग जिथं तुम्हाला खात्री आहे म्हणून स्वभाव ओळखणं गरजेचं आहे. स्वतःचा भाव काय तो ओळखणं गरजेचं आहे. मी समोरच्याला चांगलं म्हणतोय, हे मी का म्हणतोय, आपण हा स्वतःला मनाला प्रश्न करायला पाहिजे. मी समोरच्याला मान देतोय, मी का मान देतोय त्याला. कारण जेव्हा आपण समोरच्याला मान देत असतो तेव्हा त्याच्यामधला विशिष्ट गुण आपल्याला कळत असतो की जो आपण स्वीकारत असतो, याचा अर्थ त्या गुणाची उणीव तुमच्या देहामध्ये आहे. भगवंत अर्जुना सांगतायत तू त्याच्याकडे लक्ष दे. गणित कसं आहे, आपल्याला एखाद्याचा स्वभाव आवडतो, किती प्रेमळ आहे, किती प्रेमळ आहे, किती छान आहे, किती निडर आहे. मला निडरतेची व्याख्या माहितीये, पण मी निडर नाहीये म्हणून मला निडर कळला. कसं फिरतोय, मला माहित नाहीये म्हणून ओळख झाली. नाही तर आपण म्हणतो काय सहज आहे, मला माहितीये, बघायची काही गरज नाही. गाडीत जेव्हा ड्रायव्हिंग करायला लागतं तेव्हा सगळ्या गोष्टी ते गिअर कसा टाकायचा, क्लच, ऍक्सिलेटर कुठं आहे ह्याच्यात, किंवा स्टेअरिंग कसं धरायचं याची धांदल उडत असते की कुठं काय, कसं काय, बॅलन्स कसा करायचा, कसं बघायचं, कुठं बघायचं, बघा किती सगळी धांदल उडते. पण एकदा जेव्हा त्याला तो ट्रेंड होतो तर त्याला काहीच बघायला लागत नाही. मग बघतं कोण, आत्मिक अवस्था ही ते बघत असते. हा तिथंच जातो बरोबर, बुद्धी हलवत नाही, देहानी स्वीकारलं आणि आत्म्यानी त्याच्यावरती काम केलं. भगवंत सांगतात आत्मभाव कळणं गरजेचं आहे. मी कोण आहे आणि मी कोण आहे हे कळण्यासाठी तू माझ्यात येणं गरजेचं आहे. हा विषाद जेव्हा अर्जुनाला झाला, डगमगले ना हात, शरीर थरथर कापायला लागलं, मन कापलं, पण रिफ्लेक्शन शरीराने दिलं, म्हणजे मनावरती परिणाम झाला पण मन नाही दाखवलं गेलं, शरीराने त्याचं आधिपत्य केलं. शरीर दिखलं, हातात हात कापायला लागले, गळून पडलं गांडीव. समोरच्याला कळलं हा घाबरलाय. आपण म्हणतो ह्या मनाने घाबरला, असं म्हणतो का शरीराने घाबरलाय. बघा हा किती, म्हणजे हा मानसिक कमजोर दिसतोय, असे हावभाव करतोय, कसा वागतोय, ह्याच्या मानसिकतेवर परिणाम आहे. म्हणजे कुठे आहे स्वतःचा असलेला अभाव, स्वभाव.
म्हणून आपल्याला पहिला स्वभाव ओळखणं गरजेचं आहे, आपला, दुसऱ्याचा नाही. मी कोण आहे? आई वडिलांनी नाव दिलेलं आहे या देहाला ओळखण्यासाठी, तात्पुरतं. जोपर्यंत या देहामध्ये तेज आहे, चैतन्य आहे, तोपर्यंतच या देहामध्ये ते नाव राहतं. इतकं भगवंतानी सर्व व्यवस्थित त्याची मॅनेजमेंट आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, XYZ यांना ऍडमिट केलं. XYZ मृत्यू पावले, बॉडी बाहेर काढली. XYZ गेले, म्हणजे नाव होतं ते गेलं. हॉस्पिटलमध्ये सांगत नाहीत XYZ ना घेऊन जा, नाही, बॉडी घेऊन जा. बॉडी कधी मिळते, बॉडी ताब्यात कधी मिळेल असं ना स्वतःचा मुलगाच बापाच्या बाबतीत विचारतो. बाबा कधी ताब्यात मिळतील विचारत नाही. नातं संपलं, चैतन्य संपलं, नातं संपलं, स्वतःचा भाव संपला, निस्तेज. मग भगवंतांनी सांगितलं की जीवनामध्ये पार्था निश्चित अवस्था पण येणं गरजेचं आहे. दुःखच कळलं नाही, वेदना कळलीच नाही, तर सुख कळणार कसं? पायाला खडा टोचलाच नाही, वेदना झालीच नाही, याचा अर्थ सुखाची जाणीव झाली नाही. कारण तेव्हा कळलं, जेव्हा बोचत नाही मी तेव्हा किती सुखी होतो. उलट. आणि जेव्हा आनंदी होतो, आज मला खूप आनंद झालाय, माझ्या जीवनातला सगळ्यात उत्तम क्षण आज आहे, आपण त्याला कधी असं विचारत नाही, मग आधीचे क्षण दुःखी होते का? म्हणजे आतापर्यंत तू जीवन जगला नाहीस का? आज रिटायर झालो, सगळं माझं आयुष्य छान झालं, उत्तम, मी सगळं माझं काम, व्यवसाय, सगळं इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं केलं, आता मी सगळ्या जबाबदारीतनं मोकळं झालो, सगळी ज्या प्रत्येकाच्या मुलाचं लग्नाचं होतं ते करून ठेवलं, बायकोच्या नावाने घरदार करून ठेवलं, आता माझ्या डोक्यावरती कसलं ओझं नाही, आता मी जगाला मोकळं झालो, आता मी माझं काहीतरी वैयक्तिक करायला मोकळं झालो. मग आतापर्यंत काय केलं? मग भगवंत सांगतात स्वभावच ओळखला नाही, तुला सगळं करून शेवटी प्राप्ती काय करायची होती, तर संन्यासी वृत्ती प्राप्ती करायची होती. म्हणजे मला हे सगळं करून सगळ्यातनं मोकळं व्हायचं आणि मग परमेश्वराची प्राप्ती करायची. आता मी नर्मदे किनारी जाऊ शकतो, आता मी तीर्थयात्रा करू शकतो, आता तुम्ही म्हणाल तिथं मी ट्रिपला येतो. तेव्हा तो जास्त पैसा होता, आता का त्याच्यामध्ये झालं? मग भगवंत कसं सांगतो, जर हीच प्राप्ती तुला शेवटी करायची होती, ही प्राप्ती तर तू आधी केली असतीस, तर कदाचित तुझा काळ मी लवकर सुखद करून तुला लवकर माझ्या जवळ बोलवलं असतं. अर्जुन आणि कृष्ण ओळखत होतेच, पण जेव्हा अर्जुनाला स्वभाव कळला तेव्हा भगवंत कळला. आतापर्यंत मित्र पाहिला, आतापर्यंत नातेवाईक पाहिला, पण हे पाहिलंच नव्हतं, आज कळलं, ते समोर दिसलं ते. पण आनंदाबरोबर दुःखही झालं, इतक्या वर्ष बरोबर होता पण कळलं नाही. नीट समजून घ्या मनुष्याची जीवनातली अवस्था काय असते. सुख आणि दुःख भगवंतांनी बघा किती निर्मिती, देहाची निर्मिती करतानाच किती उत्तम गोष्ट, आपण कधी विचार करत नाही, आपण त्या गोष्टींचा नाश करून टाकतो. एखाद्या एवढ्याशा म्हणजे बोटाला जर नखुरड झालं तर वेदना काय ते कळतात. आणि भगवंतांनी इतकी देहाची सिस्टीम इतकी परफेक्ट केलेली आहे की तुमच्या शरीरामध्ये पायात एक कणभर काटा जर बोचला तरी तुमचा देह तुम्हाला शांत बसू देत नाही, सांगतो की नाही, तू जेवढं घेऊन आलायस तेवढंच मी सांभाळणार आहे, याच्यापेक्षा एक्स्ट्रा नको, नाहीतर मी त्याच्या विरुद्ध काम करीन. आणि मग त्या देहामध्ये आपण ज्याला म्हणतो की वेदना, बोरी होणं, गँगरिंग होणं, ही सगळी कामं चालू होतात.
मग जो कण स्वीकारत नाही तो बाकीच्या गोष्टी कशा स्वीकारेल? मग देहाला काय पाहिजे हे आपण ओळखणं गरजेचं आहे. तेव्हा मनुष्य स्वतःचा देह नीट सांभाळू शकेल. उत्तम खाल्लं, उत्तम प्यायलं, झोपलं म्हणजे ते देह उत्तम आहे नाही. संस्कार काय केलाय त्याच्यावरती हे महत्वाचं आहे. 5 जण चित्रपट बघायला जातात, पण 5ही जणांचं एकाच पडद्याकडे बघत असून 5ही जण वेगवेगळं पाहत असतात. एकच इंद्रधनुष्य 5 जणांना दाखवलं तर 5ही जणांना रंग वेगळे दिसतात. इंद्रधनुष्य एकच असतं. पण प्रत्येकाची बघाची संकल्पना वेगळी असते, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते, ती त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. एखादा म्हणतो किती सुंदर रंग आहेत ना इंद्रधनुष्याचे. हो आहेत. तिथं कोपऱ्यामध्ये जरा ते अजून खाली यायला पाहिजे. तिथं दिसत नाहीये बघा. आम्ही तेव्हा बघितलं होतं, आम्ही अमुक ट्रिपला गेलो होतो. समोर इंद्रधनुष्य आहे. आम्ही त्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा इतकं छान दिसलं होतं ना, आम्ही त्याचे फोटो पण काढले आहेत. स्वभाव बघा. भगवंत सांगतायत जे समोर आहे त्याचा आनंद घे, पण नाहीये जे नाहीये त्याच्या पाठीमागं मनुष्य धावतो, म्हणून स्वतःचा असलेला अभाव आहे. म्हणून स्वभाव. स्वतःचा भाव पण आहे आणि स्वतःचा अभाव पण आहे. छान आहे. स्वीकारलं. उत्तम आहे, घेतलं. तुम्ही म्हणताय म्हणून घेतो. फरक बघा. वास्तविक मी खात नाही. मला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही. पण आता काय पर्यायच नाहीये. 500 रुपयाची थाळी घेतलीये. आज मला ती चांगलीच लागते. स्वतःचा असलेला अभाव. मग घरी सर्वोत्तम करून देतात तेव्हा ती आवडत नाही, पण इथं पैसे वाया जातील म्हणून ती भाजी आपण मनुष्य खातो. आणि बायको सांगते की घरी खात नाही, पण इथं बघा, इथं खातोय. मग नवरा म्हणतो की तू अशी घरी करत नाही म्हणून मी खात नाही, तू अशी करायला लाग मी घरी खातो. म्हणजे दोघांचाही हा जो वाद असतो, वाद नसतो. प्रत्येकाचं आत्म अनुभव स्वतःला तिथं सिद्ध करण्यासाठी टपलेला असतो. भगवंत सांगतात हेच सोडता आलं पाहिजे. तुझ्यासारखी भाजी झालेली नाहीये. भाजी उत्तम आहे. भाजी छान आहे. हाच प्रसंग जर बायको म्हणाली, बघा घरी खात नाही, पण इथं कसं खाता मिटक्या मारत. पण जर नवरा म्हणाला ना, नाही तुझं बरोबर आहे, पण तू ती एकदा केलेली मी खाल्ली होती, तीच छान होती. ही छान नाहीये. की सहजता आली. स्व अनुभव, स्वभाव. पण आपण अभावाच्या मागे जातो. नाही, मी तुझा अहंकार दुखावला जातो. भगवंत सांगतात हा अहंकार आहे ना पार्था, हाच मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. मनुष्याचा शत्रू बाहेर नाहीच आहे. मनुष्याचा शत्रू आतमध्ये आहे आणि तो स्वतः आहे. हे बाहेरचे तुला या अर्थी शत्रू वाटत नाहीयेत, मित्र वाटत आहेत, याचा अर्थ तुझ्या मनामध्येच ते शत्रुत्व आहे. शत्रू आहेत. कारण ते चुकीचं बघतायत. अर्जुनाला सगळे नातेवाईक चांगले वाटत होते. हे असं आहे, यांच्याशी खेळलोय, हे गुरु आहेत, हा अमुक आहे, तमुक आहे. याचा अर्थ असा की त्या अर्जुनाच्या मनामधले भावना त्यांच्या बाबतीत जे प्रेम होतं, ते सांगत होतं की तू चुकीच्या गोष्टीला अनुमोदन दे. म्हणून तू युद्ध करत नाहीयेस. घाबरलेलं नव्हतं. आतमध्ये मनाची स्थिती होती ती सांगतेय की बघ तूही स्वीकार. स्वीकार त्यांनी काय? या भीष्माचार्यांनी तिन्ही स्त्रियांना आणलं उचलून. स्वीकार. द्रोणाचार्यांनी एका गायीसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुपद स्वीकारलं. स्वीकार. पार्था तुला ह्या गोष्टींमध्ये चांगलं दिसतंय याचा अर्थ तुला असं वाटत नाही का की तू कुठं तुझी वैचारिकता चुकत आहे. जी गोष्ट अधर्मी आहे ती तुला धर्मासारखी वाटतेय आणि तू केलेली कृती जी धार्मिक होणार आहे, धर्म स्थापनेसाठी आहे, ती तुला चुकीची वाटते म्हणून तू ह्याच्यातनं मोकळा व्हायचा प्रयत्न करतोयस. कारण का? स्वतःतला स्व अजून तू ओळखत नाहीयेस.
तुझ्यातला स्थितप्रज्ञ अवस्था तू ओळखत नाहीयेस. तुला जसं वाटतंय की मी अर्जुन हा सर्वस्व एकत्र आहे, एक आहे आणि मी जो विचार करतोय तोच वेगळा आहे. ही अवस्था वेगळी आहे. याला त्रय अवस्था असं म्हणतात. म्हणजे आपल्याला मनाला माहिती असतं की एखादी गोष्ट चांगली आणि वाईट काय आहे, तरीही आपण त्या गोष्टीला दुसऱ्याला करायला प्रवृत्त करतो. त्याला त्रय अवस्था म्हणतात. म्हणून त्या गोष्टीला किंवा त्याच्यातनं त्या व्यक्तीला त्रयस्थ असं म्हणतात. त्रयस्थ आहे हा. तुझं आणि माझं चालू आहे, पण हा त्रयस्थ आहे. आपण त्रयस्थाची भूमिका काय पाहू. मग मन जर त्रयस्थ झालं तर मनुष्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आज तुझी अवस्था त्रयस्थाची आहे. तू एक वीर म्हणून विचार तर करतच नाहीयेस. तू मला म्हटलास आत्ता की तू मला गुरु सारखा आहेस, ती अवस्था तुला दिसत नाहीये. जर माझी अवस्था तुला कळली असेल तर तुला हा प्रश्न पडलेच नसते. म्हणजे भगवंताची ओळख अर्जुनाला झालीच नव्हती. जर ती झाली असती, मला कळलं यांनी विश्व असं मोठं स्वरूप दाखवलेलं आहे, आता कळलं की हा देव आहे, पण अवस्था कळली नाही कृष्णाची अर्जुनाला. तसं असतं तर पहिल्या झटक्यात म्हणलं असतं ठीक आहे चल आता तू आहेच परमात्मा परमेश्वर, हे मला मान्य आहे, आता मला बाकी कशाची चिंताच नाही. पण तरी प्रश्न आहेत. त्रयस्थ अवस्था. तिसऱ्या अंपायरची भूमिका. मॅच कोण खेळत असतं, म्हणजे ग्राउंडवरच्या 2 अंपायर असतात, त्यांची व्हॅल्यू तिथे शून्य होते. तिसरा सांगेल तेच खरं. मग हे जीवनामध्ये नाही चालत. मग इथं 2 आहेत ना, पण या दोघांनाही संशय आहे. म्हणजे देहातलं सुख दुःख. हे अंपायर म्हणजे कोण आहेत? देहातलं सुख आणि दुःख. आणि त्रयस्थ आहे तो अहम आहे. तो या सुख दुःखाच्या विचार ज्या परिस्थिती आहे त्यांनी तो निर्णय देतो. हा त्रयस्थ. म्हणून आपण त्रयस्थाचं किती ऐकावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर भांडण झालं, जर त्रयस्थ येऊन मिटवत असेल तर समजावं की आपण आपल्या घराला सुरुंग लावतोय. मग आम्ही एका गुरूंकडे जातो, त्यांचं ऐकतो. त्रयस्थच आहेत ते, तुमचे घरातले नाहीयेत. अर्थ असा झालाय की तुमच्यात एकी नाहीये. मग भगवंत अर्जुन सांगतायत की तू स्थितप्रज्ञ, तुझ्या मनामधल्या अवस्थेमध्ये आज भेद उत्पन्न झालाय म्हणून तुला ही जे दृश्य आहे ते दिसतंय. अन्यथा तुला कळलं असतं, भेदभाव कसा तू करूच शकला नसतास की माझे जवळचे नातेवाईक असून चुकीचे वागलेले असून सुद्धा तू त्याला अनुमोदन देतयस. हे तू जेव्हा बोलतोयस याचा अर्थ तुझ्यामध्ये त्रिअवस्था, द्विधा अवस्था उत्पन्न झालेली आहे. अर्जुनाच्या मध्ये द्विधा अवस्था उत्पन्न. मनुष्याच्या विचारधारेमध्ये आपण म्हणतो ना, काही मला सुचतच नाही हो काय करावं, इतकं अस्वस्थ आहे, घाम येतो, हातपाय थरथरतात, काय करावं तेच कळत नाहीये. अर्थ असा की सुख म्हणजे काय पण माहिती असतं, दुःख म्हणजे पण माहिती असतं, चांगलं आणि वाईट दोन्ही माहिती असतं, पण त्या दोन्ही अवस्थेमध्ये आपण निवड करू शकत नाही. म्हणून ही अवस्था निर्माण होते, ती म्हणजे त्रयस्थ अवस्था स्वतःची निर्माण होते. की नाही हो मला खूपच म्हणजे काहीच कळत नाहीये, मला असं वाटतंय की जाऊन मानसोपचार तज्ञाला भेटावं. आज किती जणांना लागतोय मानसोपचार तज्ञ? कारण स्व बघत नाहीये. स्वतःच्या देहामध्ये मीच करतोय ते योग्य आहे, हा मोठा घोटाळा आहे. आज घटस्फोट होत आहेत, त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्वतःतला स्व ओळखत नाहीयेत. कारण 2 अवस्था बघत नाहीये, एकच अवस्था बघितली जाते की मी जे करतोय तेच योग्य आहे, हा समोरचा करतोय ते चूक आहे आणि याचा अभाव होतो आहे. म्हणून शेवटी तो आत्मा पण कंटाळायला लागतो. ऊर्जा आहे ना ती सुद्धा कंटाळायला लागते. ती सुद्धा म्हणते आता मी सुद्धा काय माझं काम आहे खरं याच्यामध्ये, पण शेवटी असं आहे ना,
की उत्तम ऊर्जा सुद्धा किती खर्च, म्हणजे नकारात्मकतेकडे ऊर्जा जास्त खर्च केली जाते. जे गाडी चालवतात त्यांना कळतं क्लच प्लेट खराब झाल्या की ते ऑइल जास्त खातं, ऍव्हरेज कमी देतं, अग्नी जास्त तयार होतो म्हणून काजळी जास्त तयार होते. अर्थ असा वंगण व्यवस्थित नाही. म्हणजे परमेश्वर रूपी वंगण आहे जे आपल्या आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून आत्मचिंतन महत्वाचं आहे. म्हणून भगवंत सांगतात आत्मचिंतन कर. चिंतेचा अंत जिथं होतं, म्हणजे चिंतेचा अंत काय, देहामधला असलेला आत्मबोध जेव्हा होतो, जेव्हा कळतं की मी काहीच नाहीये, ही फक्त एक क्षणिक आलेली ऊर्जा आहे आणि जी माझा देह चालवते, हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. बाकी सगळं नष्ट, बाकी काही नाही. याची जाणीव होणं गरजेचं, खूप महत्वाचं असतं की इथं कोणीतरी आहे, मला त्याचा शोध घ्यायचा आहे. पण मग तो शोध घ्यायच्या आधी स्वबोध, स्वतःचा बोध घेणं गरजेचं आहे. मी काय आहे. मला चहा मिळाला तर तो उत्तम मिळाला का, गरम होता का गार होता. आपण जो म्हणतो की चहा दिला पण तो गरम त्यांनी नाही दिला, गार आला, आणतानाच गार आला तर ती चूक आहे, पण आणून जर ठेवून गार झाला तर ती त्याची चूक नाहीये. तुम्ही गार करून प्यायला. तशी जीवनामध्ये घडलेल्या घटना जर खरंच चुकीच्या घडल्या तर त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. पण इथं लगेच तसा बॅकअप ज्ञानेश्वरांनी दिला. भगवंतांनी सांगितलं अशा ह्याच्यात आहे ना, बस शिशुपाल तुझे अपराध झाले, तू संपवला तुला. भगवंतांनी सांगितलं तुझे 100 अपराध पोटात घालणार, तोपर्यंत तुला काय बोलायचं ते बोल. आपण किती लगेच म्हणतो भगवंतांनी शिशुपालाचे अपराध घातले आणि बरोबर 101 त्याने मारलं आणि किती हे केलं. आपल्याला त्याच्यात आनंद, काय काय बोलला असेल त्याच्यात आनंद की शिशुपालाचे अपराध, हे नाही लक्षात घेत की आपण बोलावंच का. 100 अपराध, शिशुपाल कोण आहे, आपण शिशुपालच आहोत. आपली वैचारिकता काही वेळा शिशुपालासारखीच होते आणि तो भगवंत ते 100 व्हायची वाट बघत असतो, हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भगवंताची लाठी जेव्हा फिरते तेव्हा आपण म्हणतो की काय सगळं चालू होतं, आता काहीतरी कोणाची नजर लागली आणि सगळं आता विस्कळीत व्हायला लागलं. अर्थ असा झाला 100 भरलेले आहेत, भरून गेलेले आहेत. भगवंतांनी आतापर्यंत आपल्याला एक संधी दिलेली आहे, चान्स दिलेला आहे, पण आपण ते ओळखू शकलो नाही. आता सगळं भगवंताच्या हाती. क्षणात होतं, क्षणात नव्हतं झालं, होतं तसं नव्हतं व्हायला, क्षण लागत नाही. 2 क्षण तर चिकार झाले, इथं क्षण लागत नाही. पण ते महाभारतात घडलं हो, शिशुपालाचं आपल्या जीवनात कुठं घडतंय, आपल्या जीवनातलाच भाग म्हणून तर भगवंतांनी एवढी तसदी घेतली ना सांगायची. आपलंच जीवन आहे. म्हणून 100 अपराध करत नाही, 100 अपराध आपण शाळेत असतापर्यंत संपलेले असतात. आपण विचार करणं गरजेचं आहे. संस्कार कधी करतो, कुठले आईबाप म्हणतात का की जन्मताच मुलगा मॉन्टेसरीत आहे तेव्हा त्याला संस्कार वर्गाला घालतो, नाही. त्याला कळायला लागतं तेव्हा संस्कार वर्गाला घातलं जातं. आता तो पहिलीत आहे आणि पहिलीपासूनच त्याला चांगली सवय लागावी म्हणून त्याला संस्कार वर्गात घातलेला आहे. पण आई वडिलांच्या जवळ ते मूल राहतं. आई वडील रोज विचारतात, अरे गेलास का, आज काय शिकवलं तुला, शुभंकरोती शिकवलं, भीमरूपी शिकवलं, मग काय करून घेतलं. आले आले आई वडील विचारतात, आपणही विचारलं असेल, पण तुम्ही का नाही केलं, स्व अनुभव का नाही. म्हणजे तिथं वडील आई वडील विचारण्यामध्ये अर्धा तास नाही 1 तास घालवतील. मग तो मुलगा परत सांगतो, आज असं झालं, मी असं म्हटलं. मग आई म्हणते, अरे असं नाही म्हणायचं, असं म्हणायचं. जर तुला माहितीये मग तू अगोदर का नाही घडवत.
म्हणून जडण आणि घडण असे दोन शब्द आहेत. आयुष्याची जडणघडण जर उत्तम असेल, जडण म्हणजे तुम्हाला गुरुकुल गुरुतत्वांनी शिकवलेलं, त्यांनी दिलेल्या गोष्टी, त्याला जडण म्हणतात. आणि त्या गोष्टी आपण स्वीकारतो का, त्यांनी जीवन जगतो का, त्याला घडणं म्हणतात, घडण म्हणतात. तर एकच शब्द जोडून आलाय, जडण घडण म्हणून. मग बाहेर कशाला, भगवंत सांगतात इथं बघ. आम्ही सगळे बाहेर जे अर्जुन तत्वज्ञान जे आहे ना, हे सगळ्यांना सारखं दिलंय. कुठं महाभारतामध्ये दिलं होतं की पांडव मेडिटेशन करत होते, पांडवांना शिकवलं, कौरवांनाच ते ज्ञान दिलं गेलं, द्रोणाचार्यांनी दिलं ते पांडवांना पण दिलं होतं. दोघांनी सारखं ज्ञान दिलं गेलं. पण मग विचारधारा कशी बदलली? दोघांना जर सारखं दिलं तर कसं, दोघांना एकाच आई वडिलांनी दोघाही मुलांचं सारखं पालन पोषण केलं तर एक बिघडला कसा आणि चांगल्या मार्गाने गेलाच कसा? आमचा मोठा चांगला नोकरी करतो, त्याला हे आहे सगळं सांभाळून घेतो, पण धाकटा उन्हाळा आहे कसा? दोघांना तेच अन्न खायला घातलेलं आहे, दोघांना तेच संस्कार दिलेले आहेत, मग गणित चुकलं कुठं? मग इथं भगवंत सांगतात की स्वभाव हा माणसाला मारक ठरतो. मग घरामध्ये आई किंवा वडिलांचा एकाचा स्वभाव एकाला लाड करण्यासाठी म्हणजे प्रवृत्त करतं मुलाला. आई वडील प्रवृत्त करतात, मुलगा नाही प्रवृत्त होत, आई वडील करतात. तुला 1 रुपया पाहिजे, हे 2 रुपये ठेव. पहिली चूक झाली तेव्हाच त्याला मारत नाहीत, तेव्हा शिक्षा करत नाहीत. आणि मग नंतर त्याला जो वाया गेल्यावर नंतर फक्त समाजाला सांगतात की आमचा मोठा चांगला आहे पण धाकटा असा आहे, कारण घडवलाय पण तुम्हीच ना. तो यांचा लाडका आहे, हा माझा लाडका आहे, हा त्यांच्यावर गेलाय, हा माझ्यावर गेलाय. हीच जी कृती आहे यालाच भगवंत म्हणतात की अर्जुन ही नकोय मनुष्याच्या जीवनामध्ये. यांनी घर राहत नाही, घरात भेदी निर्माण होतात. आई वडिलांमध्येच जर साशंकता असेल की हा मोठी मुलगी यांच्या स्वभावावर गेलीये आणि धाकटी माझ्यावर गेलीये, घरामध्येच भेद उत्पन्न जर झाले तर त्या म्हणजे अपत्यांमध्ये जर त्याप्रमाणे ती जर वागायला लागली तर त्याच्यात त्यांची चूक नसते, कारण त्यांना फिडिंग असते केलं गेलेलं असतं, तसंच त्याच प्रकारे वागवलेलं असतं. म्हणून भगवंत सांगतात अर्जुनाला की स्वभाव हा मनुष्याला कळणं खूप गरजेचं आहे. तुला स्वभाव कळणं गरजेचं आहे. तू स्व ओळख. समुद्रावरती तरंगणाऱ्या लाटा ह्या सुद्धा मनुष्याला जशा आत ओढतात तशा बाहेर पण फेकतात. असं कधी झालंय का? समुद्र नद्यांना बरीच भरती आली, संबंध नद्या प्रवाहित केल्या, पर्वत वगैरे सगळं वाहून गेलं त्या नदीच्या प्रवाहामध्ये. पण आज समुद्राची त्याच्यामुळे पातळी वाढली आणि समुद्राला पूर आलाय, असं कधी होतं का? कारण तो मर्यादेचा पुरुषोत्तम आहे आणि त्यांनी ज्यावेळी मर्यादा ओलांडली त्यावेळी विनाश हा ठरलेला आहे. समुद्र कधी त्याची मर्यादा ओलांडत नाही, पण जर ओलांडली तर काय घडतं ते आपण मागच्या 1-2 वर्षात बघितलेलं आहे की निसर्ग आहे, आपण निसर्ग म्हणून मोकळं होतो, पण मनुष्याची विचारधारा ह्या नद्यांसारखी आहेत, कर्म ही नद्यांसारखी आहेत आणि आत्मा हा तो सागर आहे. त्याच्यामध्ये केल्यानंतर तो स्वतःच अस्तित्व व्यवस्थित ठेवत असतो आणि त्याला कंटाळा आला की तो देह बदलतो. पण तो सांगत असतो की तुला परमेश्वराने 2 अवस्था दिलेल्या आहेत की नाही, देह पण तुला दिलाय की नाही, ज्याच्यासाठी मी एवढं तुम्हाला आटापिटाने तुला सगळ्या देहाला मी छान ऊर्जा देतो आहे, त्याचा तू सांभाळ कर. पण मनुष्य करत नाही, विचार करत नाही. परमेश्वर सांगतो मनुष्याला, अरे तुला किती गोष्टी मी 2 दिल्या आहेत, डोळे 2 दिलेत, नाकपुडे 2 दिले आहेत, 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, 2 वृषण दिलेत, 2 किडण्या दिलेल्या आहेत, 2 वक्षस्थळ दिलेली आहेत, सगळे 2 दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत. हे पालन कर रे. हे 2 कशासाठी दिलेलं आहे? तर नियंत्रणासाठी दिलेलं आहे. एकाला अभिमान होऊ नये, समतोल राखण्यासाठी. जीवनाचा समतोल राखायचा असेल
तर दोन गोष्टी अवलंबून असतात, एक सुख आणि एक दुःख. बैलगाडी किती चांगली असली तरी एका चाकावर चालणार आहे का? नाही चालणार. कृष्ण ज्या रथात बसलेले आहेत, जरी परमात्मा असेल तरी रथाला चाक दोन, सुख आणि दुःख दोन्ही बरोबर फिरत असतात. त्याचा सारथी येतो. तिथं कृष्ण पण आहे. त्या रथामध्ये आपण कधी म्हणतो की या रथाचं वर्णन कधी केलंय का? आपलं जीवन हेच कृष्णाचं आणि अर्जुनाचा रथ आहे. सारथी आपलं हृदय आहे. आपला सारथी जो आहे हा कृष्ण आहे, आत्मा आहे. आणि अर्जुन हे आपलं हृदय आहे. श्वास हा आपला हनुमान आहे, जो कपिध्वज म्हणून आपल्या देहामध्ये बसलेला आहे, जो आपला देहामधला श्वास उत्तम ठेवतो. धनभार ऋणभार ही दोन चाकं आहेत. रिपू आहेत, जे घोडे आहेत, त्यांना कसं पळवायचं याचा लगाम आपल्या मनाच्या हातामध्ये आहे. आपण त्याप्रमाणे त्यांना ते लगाम ओढणं किंवा सोडणं आपल्या हातात आहे. मग अख्खा भगवंतच आपल्या बरोबर असताना सुद्धा मनुष्याला स्वभाव कळत नाही, तिथं तो अभाव असतो. बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रशंसा करताना सुद्धा तुम्हाला त्याचा स्व अनुभव आहे का हे कळणं गरजेचं असतं. एखादी स्त्री म्हणते की आपण म्हणतो ना की सूप करते, ती बाहेर जाऊन सूप पिते किंवा कोणाकडे जेवायला जाते, ते म्हणते छान झालेलं आहे, सूप मस्त होतं. कि मग दुसरं म्हणते की बघा तिथं मिटक्या मारत खात होतात, पण मी घरी करते एवढं सगळं टाकून ते तुम्हाला जात नाही, आणि तिथं जे बेचव होतं ते मात्र तुम्ही मिटक्या मारून खाल्लात. भगवंत अध्यात्माच्या दृष्टीने याला स्वभावाशी जोडतात. अर्जुना, मनुष्य कुठं शक्ती व्यर्थ करतो? तुला हे दिलेलं आहे, ही मोबाईलची बॅटरी आहे, ही कशी वापरायची, कुठलं ऍप्लिकेशन चालू ठेवायचं म्हणजे बॅटरी ड्रेन होणार नाही, हे तू लक्षात ठेव. म्हणजे सोप्या ह्याच्यातनं सांगतो. कुठल्या गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे? आलंय समोर, खाल्लं, मोकळं झालं, संपला विषय, त्याच्यावर चर्चा कशाला? घरामध्ये प्राप्त झालं, त्याच्यात अहम जागृत कशाला पाहिजे? तुम्हीच खत पाणी घालताय. स्वभाव, स्वतःचं अस्तित्व. आणि मग स्वतःचं अस्तित्व जेव्हा जागृत अवस्थेत येतं आणि ते जेव्हा जीर्ण अवस्थेत जातं, तेव्हा त्याला कोणे एकेकाळी म्हटलं जातं. किती तेव्हा त्यांची सत्ता होती. नट्याने का म्हणत आपण, कोणे एकेकाळीची. तेव्हा हजारो लाखो फॅन्स मागा असायचे, आता कोणी नाही. आज खायची वानवा आहे म्हणून कोणी एकेकाळची. देह तोच आहे, देहामधलं असलेलं चैतन्य तेच आहे, पण ते नीट सांभाळलं नाही म्हणून देह बोली बदलली, विचारधारा बदलली, आणि जे समोर आलं ते चुकीचं आलं. भौतिकतेत अडकला. मनुष्य व्यसनांमध्ये अडकतो म्हणजे कशात अडकतो? अविचारामध्ये अडकतो असं म्हणता येईल का? महाभारतातल्या काळामध्ये तेव्हा काही ह्या गोष्टी नसतील का? मद्य ही गोष्ट नसेल का? असुरांना लागायची. मग तेव्हा आपण असं म्हणतो का ते कुठल्या फॅक्टरीतनं वापरायचे किंवा कुठल्या कंपनीचं त्यांना मद्य प्यायचंय? होतं. कृष्णाची मालिका बघताना कंस मद्य पिताना दिसतो. पण हे मद्य ते मद्य नसून आपली विचारधारा आहे. असुरी वैचारिकता म्हणजे मद्य पिण्यासारखं आहे. त्याला तुम्ही ग्लासात ओतून मद्य पिणं असं त्याला म्हणत नाही. तुमची जेव्हा विचारधारा असुरी होते, तुमच्यातला मनुष्य तत्व संपतं, राक्षसी तत्व जेव्हा जागृत अवस्थेत येतं, त्याला याचा अर्थच तुम्ही तुमच्या स्थितीमध्ये राहत नाही आणि तुम्ही दुसऱ्या जगतामध्ये, म्हणजे तुम्ही भिनता, झिंगता. म्हणजे तुमचा स्वभाव हा अभावाकडे झोकलेला आहे. तुम्ही ओळखलंच नाही स्वतःला. मग भगवंत अर्जुन सांगतो तू स्वतःला ओळख. याच्यामध्ये तुझे कोण आहेत, माझे कोण आहेत, तू मलाच ओळखत नाहीयेस. मी सांगतोय तसं तू फक्त मान डोलवतोयस. तू कोण आहेस? तुझी ओळख काय?
राजपुत्र तर तू नाहीयेस, तू फक्त एक धनुर्धर आहेस. तू हक्कासाठी भांडतोयस का धर्मासाठी भांडतोयस? कृष्णाने अर्जुनाला प्रश्न विचारला, तू हक्कासाठी भांडतोयस का धर्मासाठी भांडतोयस? अर्जुनाला कळत नव्हतं धर्म कशाला म्हणायचं आणि आपलं कशाला म्हणायचं. आपलं म्हणजे धर्म नाही होत. जो समाजामध्ये वावरण्यासाठी उत्तम स्थिती ठेवतो त्याला धर्म अवस्था म्हटलेलं आहे. धार्मिक गोष्टी म्हणजे काय की सर्वांनी उपभोगून, सर्वांनी त्याचं प्रयोजन करून त्याच्यातनं उत्तम अग्नितत्व निर्माण होतं, त्या गोष्टी धार्मिक मानल्या जातात. मग हे धार्मिकता ही तुमच्या देहामधला अग्निकुंड जोपर्यंत तुम्ही प्रज्वलित करत नाही तोपर्यंत बाहेर येत नाही. मग इथं भगवंत सांगतात अर्जुनाला की अरे स्वभाव कळला असेल तर आत्मज्योत तुला कळणं गरजेचं आहे. तुला जर आत्मक्लेश होतोय, क्लेश कळतोय तुला, ज्यांच्यामुळे तुला क्लेश होतोय का आनंद होतोय? अर्जुन म्हणतो काय बोलताय काय तुम्ही? केशवा तू काय बोलतोयस? आनंद कसा होईल? आपल्या माणसांना कोणी मारून आनंदी राहिलंय का? कोणी होतं का? होतंय म्हणले ते, कारण तुझा भ्रम आहे हा. तू याला मारशील हा तुझा भ्रम आहे म्हणले. हा तुझा भ्रम उत्पन्न कसा झाला? ज्या अर्थी तू म्हणतोयस की मी यांना कसं मारू आणि म्हणून दुःखी होतोयस, याचा अर्थ तुझ्या मनात तुझी अवस्थाच भ्रमिष्ट झालेली आहे, तुला कळत नाहीये. आणि मनुष्य जेव्हा भ्रमिष्ट अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याला आनंद, सुख, दुःख काही कळत नाही. आपण म्हणतो कसा भ्रमिष्ठ सारखा वागतोय, आला बोलत होता पण काहीतरी असं मूर्खासारखं बोलत होता, भ्रमिष्ठ आहे बहुतेक तो तर डोक्याने जरा. म्हणजे काय? भ्रम करून गेलं. माणसाला असं वाटतं की मी जे करतोय किंवा मी जे बोलतोय, मी वागतोय ना तेच योग्य आहे. हा त्याचा भ्रम असतो. जो समोरच्याला समजावायला जातो ना की मी किती चांगला आहे, मी किती शहाणा आहे, हा त्याचा भ्रम असतो, कारण त्याच्या पाठीमागं त्याची नालस्तीच होत असते. अर्जुना ही कलियुग आहे, ह्याच्यात कळणं गरजेचं आहे लोकांना. आणि ही अवस्था पुढं येणाऱ्या पिढीला कळणं गरजेचं आहे. पण तुझी अवस्था अशी आहे, तू मला ओळखू शकत नाहीयेस, तुझ्या बाजूला असून ओळखत नाही, ही तुझी अवस्था आहे. म्हणजे ही अर्जुन श्रीकृष्णाची अवस्था आहे, तर आपण किती लांब आहोत विचार करा. जो स्वतः होता बरोबर त्यांनी ओळखू शकलं नाही, पण आपल्या नाही, पण कृष्णाने त्याच्यात हार नाही मानले. कृष्णाने लगेच मार्ग मोकळे केले की मी सांगतो सगळे मार्ग आहेत माझ्यापर्यंत येऊन पोचतील. वाईट प्रवृत्तीचा तू नाश कर. हा धर्म तिथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. वाईट गोष्ट आहे, मी 100 पर्यंत प्रत्येकाला चान्स देतो, 100 नंतर सांगतो की तू आता वाईट करतोयस ना, हे संपलं, बस इथं थांबायलाच पाहिजे. आणि मी त्याचा नाश करून टाकतो, त्याला शिक्षा देत नाही. त्याचा नाश होणं ही शिक्षा आहे. आणि नेमकं त्याला नंतर भगवंतांना जेव्हा अवतार संपल्यावर कळलं, अरे काहीतरी घोटाळा झाला, काहीतरी चुकलं. अपराध झाल्यानंतर सगळ्यानंतर लगेच नाश करणं हे चुकलं. याने मनुष्याची प्रवृत्ती वृत्ती बदलेल तर अजून पाशवी होऊ शकेल. कारण ज्या माणसाला कळतं की एक खून केला तरी फाशी आणि 10 खून केलं तरी फाशी, मग तो 10 खून म्हणतो मी 10च करतो ना, एक कशाला करू, कारण मला शिक्षा मिळणार आहे ही एकदाच मिळणार आहे. 10 देह नाहीये, देह तर माझा एकच आहे. मग मी एकाला मारलं काय आणि 10 मारलं काय, माझी शिक्षा ही फाशीच आहे. भगवंताच्या लक्षात आलं की आपण ज्याला शिक्षा करतोय त्याचे अपराध भरले, 100 अपराधापर्यंत दिलं आणि 100 अपराधापर्यंत मी वाट बघितली, मी याला अगोदर थांबवायला पाहिजे होतं का? स्वर्गात गेल्यावर भगवंताला प्रश्न पडला, तिथं थांबवायला पाहिजे होतं का मी याला? याची विचारधारा जर मीच तो आहे आणि तोच मी आहे तर याची विचारधारा मी बदलायला पाहिजे होती का? की अरे आपण काहीतरी चुकतोय बरं का. हे जर त्याला जाणवलं असतं तर तो बदलू शकला असता, पण मी काय केलं,
मी 100 अपराधापर्यंत वाट बघितली. नाही नाही, काहीतरी आपण भगवंत असलो म्हणून काय झालं, काहीतरी त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. झालं, माऊलींचा जन्म झाला. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. माऊलींनी लगेच सांगितलं, मारू नका हो, विचारधारा बदला. वृत्ती मनुष्य कधीच जन्मता, माऊली लगेच कितके दयाळू झाले की मनुष्य नको अर्थानी, अवस्थेनी, हालातानी जसं संकट येतं तसं मनुष्य हतबल होतो. तो मुळात जन्मता वाईट नसतो. वाईट ही क्रिया त्याच्यावरती घडली जाते. मनुष्य तसा तो बघत असतो ना, त्याप्रमाणे घडत असतो. म्हणून माऊलींनी त्याला कैवार आला त्यांना मनुष्य देहाचा. ते म्हणले, नको, ह्याला तुम्ही असं करू नका. मुळात हा तसा नाही हो. हा काही साप नाही की जो जन्मताच विषारी आहे. हा मनुष्य आहे. हा खळ आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. नको रे, याच्यातले फक्त वाईट विचार जाऊ दे, की बघा हा छानच आहे. हे माऊलींनी सांगितलं. फरक बघा. अर्जुनाचा हा बोध घेताना कृष्ण आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही डोळ्यांचे दोन भूमिका कशा वटवल्या आहेत. स्वभाव कसा पाहिजे आपला. भगवंताचं सुद्धा झालं गंमत, फजिती झाली. आपण काय आहोत. भगवंतालाच वाटलं नाही नाही, फार म्हणजे मीच माझीच चूक झाली. आपण म्हणायचो एखादं, बघा तुझी परत पुढच्या वेळी चूक झाली तर मी तुला सोडणार नाही, किंवा तू जर त्याच्यामध्ये हे केलंस तर मी तुला नोकरीवरनं काढीन. म्हणजे तो पुढची चूक होईपर्यंत मी वाट बघतो. आणि मग ती काढल्यानंतर तुला मागच्या वेळीच सांगितलं होतं की तुझी शेवटची चूक होती, ती झाली की तुला काढीन, उद्यापासून तू कामावर येऊ नकोस. पण त्याच्यावरती माऊली सांगतात, तू जर अगोदरच उपाययोजना केली असते, का चुका होत आहेत त्याला सोल्युशन दिलं, तू नको करूस, असं करू नको, तर तो टिकून राहणार आहे. ही विचारधारेच्या अनुषंगाने भगवंताने अर्जुनाला सांगितलं. स्वभाव अर्जुना महत्वाचा आहे. स्वतःचा भाव काय, देहाला ओळखता आलं पाहिजे. मी कुठं आहे. मारून टाकायचंय का सोडून टाका. दिसला साप तर त्याला मारणं, कारण हा मला कधीतरी चावेल. गंमत बघा, एखाद्या खोलीमध्ये जर तुम्ही साप ठेवला, असं धरून चाला, एखाद्या खोलीमध्ये नाग ठेवलात आणि तुम्हाला सांगितलं की या खोलीत नाग आहे बरं का, असो नसो या खोलीत साप आहे, इथं साप येतो, आणि त्या माणसाला डोळ्यावर पट्टी बांधून आत पाठवला, तर त्या माणसाचं काय होईल. भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, जे दिसत नाही तो मनुष्य फक्त विचार करून अवस्था निर्माण करतो आणि स्वतःचा मृत्यू जवळ ओढून घेतो. इथं तर नुसतं म्हटलं मी डोळ्यावर पट्टी बांधतो, तर त्याच्या पट्टी बांधाच्या अगोदरच त्याला पुढचं दृश्य दिसायला लागलं की मी आत गेलोय, साप मला मला दिसलाय आणि तो मला चावलाय, साप न बघता. पण जो उघड्या डोळ्याने जातो तो पण बघत असतो, कुठं साप दिसतोय का, साप दिसतोय का. त्यालाही झोप लागत नाही. ऐकलं तर होतं या खोलीत साप येतो, पण तो त्या सापाला शोधत बसतो. हीच मनुष्य देहाची विचारांची अवस्था आहे. जरी पट्टी बांधली तरी सुखी नाही, आणि जरी पट्टी बांधली नाही तरी सुखी नाही. मग भगवंत इथं अर्जुनाला सांगतात, परिस्थिती स्वीकार. माझ्या नशिबात जे आहे ते या खोलीमध्ये होणार असेल तर होईलच. मी का चिंता करू, तो परमात्मा आहे ना बघणारा. हे का नाही येत, मी आहे हा का नाही तुला भास होत. स्वतःच्या मध्ये, स्वतः स्वभावामध्ये तुझ्या बदल का नाही होत. बदल स्वभावामध्ये पाहिजे. माऊली इथं वेगळं सांगतात. माऊलींनी वेगळ्या भाषेने सांगितलं, साप विंचूना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. माऊलींनी पुढे जाऊन सांगितलं, ते तुमच्यामध्ये कधीच येत नाहीत, तुम्ही त्यांना बोलवता. ते आले तर आपल्या मार्गाने निघून जातात, कारण तुमच्यासारखं त्यांचं मन नाही. ते जरी विषारी असले तरी तुमच्यासारखं मन प्रत्येकाला चावणं, डसणं हा त्यांचा गुणधर्म नाही. त्यांच्या बाजूला गेलं तर ते संरक्षणासाठी भगवंतांनी त्यांना दिलेली ती शक्ती आहे, ज्याचा ते वापर करतात. मग तसं भगवंतांनी तुम्हाला विचारधारा दिलेली आहे.
बुद्धी दिलेली आहे, मग त्याचा वापर मनुष्य करत नाही. आणि मनुष्य चुकीचा विचार करतो की नकोच, मला हे मारूनच टाकू, म्हणजे परत ती भानगडच नको, म्हणून त्या सापाला आणि याला मग तो विषारी आहे का बिनविषारी आहे बघत नाही, तो मारूनच टाकतो. मग भगवंताने अर्जुनाला सांगितले ही विचारधारा बदलणं गरजेचं आहे. कारण हा साप किंवा हे विषारी जनावरे बाहेर नाहीये, कारण ते अंतरात्म्यात आहे. कारण अर्जुना, हा मनुष्य एका जागी गेला आणि त्याला अनुभव आला, तर हा पुढच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी गेला की तो हाच अनुभव घेणार आहे की इथं तर काही नाहीये ना, इथं तर काही नाहीये ना. म्हणजे ही भीती त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनामध्ये कायम राहणार, ही घर करणार. म्हणून स्वभाव बदलणं गरजेचं आहे. सुख आहे तर दुःख आहे, आणि सुखाचंच दुसरं नाव दुःख आहे, हे समजून घे. जना मारायला तू उभा राहतोयस, आता तू उभं राहा, तू स्वतःचा स्वभाव ओळख, तू स्वतःच तू आत्मचिंतन कर. आत्मचिंतन झालं की मनुष्याला आत्मग्रहण करायला लागतं. चिंतन झालं. चिंतन म्हणजे काय? चिंता अनंत आणि चिंतेचा अंत. पण मुळामध्ये चिंता हा शब्दच काय आहे? कोणाला एखादं विचारलं काय रे चिंतेचा अर्थ काय? दुःख. एखादी गोष्ट न मिळणं म्हणजे चिंता. मनाप्रमाणे न घडणं म्हणजे चिंता. मग भगवंत कशामध्ये म्हणतायत? डॉक्टरांना हा प्रश्न डॉक्टरांनी खूप छान प्रकारे सांगितला होता. चिंता शब्दाचा अर्थ काय? एकदा असंच काहीतरी कारणावरनं आमचं हे झालं होतं. सारखं आपलं मनुष्य चिंतेत असतो. चिंता म्हणजे काय? लिहा म्हटले कागदावर. लिहिला शब्द चिंता. आणि मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की 1 ते 10 आकड्यामध्ये शून्य असतं, म्हणजे ते परमात्मा असतो. हा फक्त 8 आकड्यात असतो. बाकी ज्याच्यात शून्य असतं त्याच्यामध्ये मनुष्य देह. याचा अर्थ असा की या जिथं शून्य आहे ते म्हणजे मनुष्य देह. म्हणून त्यांनी मला आकडे काढायला लावले होते. 1, 2, 3, 4 सगळे आकडे काढले. 8 आकड्यामध्ये शून्य येत नाही. म्हणून मला तेव्हा त्यांनी 8 आकडा म्हणजे हा भगवंताचा अवतार आहे 8वा. 8 आकडा असा येतो. बाकीचे 1, 0, 2, 0, 3, 4, 5, 6, 7, 8ला काही नाही, 9 आणि 10. म्हणून म्हणते जिथे अनुस्वार आहे तिथं मनुष्य आहे, तिथं जीवन आहे. मग जिथं जेव्हा चिंतामधलं मनुष्य संपतो तेव्हा राहते काय म्हणले? खोडावर होतो अनुस्वार, चिता, अंत. मग आपण कुठे आहेत म्हणले? ह्या चिंतेवरती आपण जगलो. चिंता म्हणजे काय? तो सुरुवातीची स्थिती ते अंतिम स्थिती म्हणजे विचारधारा. स ते व, सहस्त्रार ते व, मूलाधार चक्र ह्याच्यामधला जो प्रवास आहे ह्याची ओळख करून घेणं म्हणजे स्वत्वाची ओळख करून घेणं आहे. स्व म्हणजे काय? अर्धाच आणि त्याला व जोडलेला आहे. सहस्त्रारामध्ये, सहस्त्रधारामध्ये तुमचं जे द्वार आहे ते अर्ध जेव्हा जोडलं जातं, अर्ध उघडलं जातं, तेव्हा सर्व आत येत नाही, पाहिजे तेवढंच आत येतं. पटकन म्हणतो ना, अख्खं दार नको उघडू, थांब जरा पटकन मी उघडते फटीतनं आत ये. म्हणजे काय? पाहिजे तेवढंच आत घेणं. मग आयुष्यात उघडं पडणं म्हणजे काय म्हणतात त्याला? ह्यालाच म्हणतात सगळं उघडून टाकणं. हा उघड्यावर आला म्हणजे स्व संपलं, हा अर्धासह संपला. म्हणून स्वचा भाव कळणं गरजेचं आहे. म्हणून स्वभाव कळणं गरजेचं आहे स्वतःचा. मग स्वतःचं चिंतन करणं गरजेचं आहे. मी कुठं आहे? किती अनंत आहे मी? अनंत शब्दाचा उच्चार केला, अनंतात विलीन झाला. यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. अनंतात म्हणजे आहे, अनंत कुठे आहे? एखाद्याला विचाराल बरं,
आत्मा अनंतात विलीन झाला. मग अनंत कुठे आहे? मला म्हणत दाखवा जरा, इथं कुठं अनंत आहे मला दाखवा. अनंत माहितीये? मग आत्मा अनंतात विलीन झाला म्हणजे हा जो देहा स्व होता, जो सहस्त्रापासून मूलाधारापर्यंत होता, तो मोकळा झाला. म्हणून स्व संपला. मग विलीन झाला तो परत येणार. जो विलीन होतो तो परत येतो नव्याने. एक दोन पक्ष एकमेकात विलीन झाले म्हणजे तिसरा तयार झाला, म्हणजे तो परत येणार. मग आत्मा हा अनंतामध्ये विलीन होतो म्हणजे तो परत येतो. मग जळतं कोण? तर देह. मग देहाला किंमतच नाहीये काही. मग करायचंय काय? आत्मचिंतन. मग ते आत्मचिंतन केल्यानंतर आत्मग्रहण होणार आहे. हे जेव्हा कळेल की हे काही नाहीये, हा भगवंतानी ही जी ऊर्जा दिलेली ना, पॉवर स्टेशन तो आहे तोपर्यंत माझा मोबाईल चालू राहणार आहे. हे चार्जिंग मशीन ते आहे. हा चार्जिंग मशीन कुठे आहे? या अनंतात आहे, कुठं नाही दुसरीकडे. अनंतात चार्जिंग मशीन आहे, ते फिरत आहे. त्याला ब्रह्मांड म्हणतो, ब्रह्मांडीय शक्ती म्हणतो आपण. या श्रीकृष्णाचं किंवा अर्जुनाचं असेल तेव्हा पाठीमागे असं ब्रह्मांड फिरताना दाखवलेलं आहे. कुठं पौडलेला आहे? शेषनागावरच्या पृथ्वीवरती ज्याचं अंमल आहे. मग त्याची पृथ्वी कुठं आहे? त्या फण्यावर. कधी विचार करतो आपण हे असं का चित्र? हा तो मस्त छान पौडलेला आहे, वरती शेषनाग आहेत, 5 तत्व आहेत आणि त्याच्यावरती पृथ्वी आहे. मग याला म्हणतात आत्मग्रहण. आपण ते ग्रहण करणं गरजेचं आहे. ग्रहण म्हणजे स्वीकारणे. आपण म्हणतो ना ग्रहण लागलं, काय सांगायचं? उत्तम सगळं चालू होतं, आयुष्याला ग्रहणच लागलं बघा आमच्या. सुट्ट, सुटणारा भाग आहे ना, ग्रहण सुट्ट. आज लागलं उद्या सुटणार आहे, म्हणून तर भगवंतानी शब्द तयार केलाय. मग आत्मग्रहण जेव्हा झालं, पहिलं आत्मचिंतन झालं, आत्मग्रहण झालं, मग येते आत्माची वृत्ती. मग वृत्ती कळली पाहिजे माणसाला, कारण वृत्ती करण्यासाठी प्रवृत्ती करणं गरजेचं आहे. आणि मग प्रवृत्ती करण्यासाठी आत्मदोष करणं गरजेचं आहे. मग आत्मक्लेश करणं गरजेचं आहे. मग आत्मदोष म्हणजे काय आहे? अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, भगवंता तू एवढं सगळं सांगतोय पण आत्मदोष म्हणजे काय? आता आत्मा हा जर तुझाच एक भाग असेल, तुझ्याच ऊर्जेचा एक भाग असेल असं तू म्हणतो आहे, एक कुठंतरी तूच निर्मित केलेलं ह्या ब्रह्मांडातलं एक गोळा कुठला तरी अग्नी तत्वाचा आहे की ज्याला आपण आत्मा म्हणतो, तर त्याच्यामध्ये कसा जो नाहीच आहे, जो दिसत शकत नाही, जाणवू शकत नाही, त्या आत्म्यामध्ये दोष कसा निर्माण होईल? आत्मदोष, आत्मक्लेश. पण मला हे माझा कळत नाही, क्लेश हा मनाला होतो, शरीराला होतो. मग आत्मक्लेश म्हणजे काय? आत्मदोष म्हणजे काय? आत्मवृत्ती म्हणजे काय? स्वभाव जाणं म्हणले, मला कळलं स्वभाव म्हणजे काय ते. मला सुख दुःखाच्या गोष्टी कळल्या, तो सांगितल्यास तशा. जिलबी खाल्ली, अति खाल्ली, सुखात होतो, अति खाल्ली, ठसका लागला, दुःखात रूपांतर झालं. सुख दुःखाचंच रूपांतर आहे. एखाद्या घरातली व्यक्ती मेली, 10 दिवस दुःख, 11व्या दिवशी त्याचं सर्टिफिकेट घेऊन लगेच आपल्या इस्टेटीवरती नाव लावायला जातात. काल दुःख होतं, दुखवटा होता, संपला, आता सुखवटा. जाता जाता एवढे ठेवले, यांची नॉमिनी मी. बायको लगेच बँकेत जाते, यांची नॉमिनी मी आहे. कोणी दुसरं पोचाच्या आत ही जाते. वृत्ती, स्वभाव, खात्रीच नाही. आपल्या मुलांवरतीच खात्री नाही, तुम्हीच वाढवलेली आहेत. पण नाही, लगेच दुसऱ्या दिवशी जायचं, त्यांना जाऊन पटकन त्यांना हे फॉर्म देऊन या, हे गेलेले आहेत, आता पुढचा नॉमिनी मी आहे, माझ्या नावावर सगळं झालं पाहिजे. तुझाही कोणतरी नॉमिनी लगेच भरून घेणारे आहेत. तुझा नॉमिनी कोण? कळत कसं नाही? आहे ते सुटणार आहे. भगवंताने तेच सांगितलंय, जे आहे ते सुटणार, त्याच्या मागे कशाला जातो?
जोपर्यंत त्याचा उपभोग घ्यायचा आहे तोपर्यंत तू घेणारच आहेस ना, पण तो आनंदाने घेतला नाहीस तर दुःखाचं कारण आहे. गळ्यात घातलेले सगळे दागदागिने जर लग्नाला जाताना मनात भीती असेल, कोणी चोरून नेणार नाही ना, मारणार नाही ना, हे जर असेल तर ते सुख नाही होत, ते दुःख होतं. आणि लग्नात गेल्यावर कोणी विचारत नाही म्हणून सुद्धा दुःख होतं, की मी एवढे दागिने घातले, माझा हार वेगळा, माझं एवढं मी सगळं घातलेलं, पण कोणी एकानेही विचारलं नाही. तुमची बहीण बाजूला उभी होती, तिने डुंकून बघितलं नाही. का अपेक्षा? आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये क्षणात झालं. भगवंत सांगतात या सर्व गोष्टी भौतिक आहेत, त्याच्या आपल्याला काही घेणंच नाहीये, देणंच नाहीये. स्वभाव ओळख. तिला आनंद झालाय पण ती दाखवत नाहीये, कारण तिने जर आनंद दाखवला तर तुझा परमानंद वाढेल. बाबा मला सातारकरांनी एका निरूपणात सांगितलं होतं. बाजूला उभी होती, पण चांगलं कसं म्हणणार, कारण चांगलं म्हणलं तर हिला अति आनंद होईल म्हणून तिला दुःख होतं. माणसाला कशाचं दुःख होईल सांगता येत नाही. म्हणून भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं, आत्मवृत्ती, आत्मक्लेश, आत्मदोष, आत्मस्तुती, ज्या आत्मा आहे त्याची आत्मस्तुती पण करता आली पाहिजे आपल्याला, कारण तो तुझा देह सांभाळतोय. मग अर्जुनाने कृष्णाला विचारलं की हे भगवंता तू सांगतोस तेवढं खरं आहे, आत्म्याची ओळख मला आता झाली आहे, मला कळलंय काहीतरी आहे, म्हणजे मी ज्याला जे बघत होतो हे जरा थोडस माझी विचारधारा चुकली असेल, पण तुम्हाला आत्मवृत्ती समजून सांगितलीस ना, तर मला असं वृत्तीच जर समजली नाही तर मनुष्य समजत नाही. आपण म्हणतो ना की याची वृत्तीच वाईट आहे, म्हणजे अर्थ तुम्हाला तो समजलाय, त्याचे दोन्ही पैलू तुम्ही बघितलेत, किंवा तुम्ही किती चांगले आणि वाईट आहात हे तुम्हाला अंतर्मन सांगत असतं. दुसऱ्याला, कारण सगळ्यांना वृत्ती दिसली नाही त्याची, तुम्हालाच दिसते की तो वाईट वृत्तीचा आहे. शेजारच्याला दिसली नाही, त्यालाही दिसायला पाहिजे, पण त्याची तुम्हाला जाणीव आहे. भगवंत अर्जुनाला हेच सांगतोय, देहाची स्वतःची असलेली जाणीव म्हणजे स्वभाव आहे. आणि मग ती कळली की मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे, थांब 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 केशव, मला कळतंय, तू घाई घाई करू नकोस, मला तू आता वृत्ती सांग. आत्मवृत्ती म्हणजे काय? आत्मवृत्त आपण म्हणतो ना, माझं आत्मवृत्त लिहू आपण याचं. अमुक जण हल्ली जण बरेच जण लिहितात आत्मवृत्त, सगळ्या गोष्टी लिहित नसतात, टिपिकल गोष्टी लिहितात त्यांना ज्या पाहिजेत त्याच्यात, कारण ते आत्मवृत्त, कारण काय लिहायचं हे त्यांना माहिती आहे, जन्मताच कोणीच लिहित नाही. आयुष्यात ह्या चुका केल्यात ते कोणीच लिहित नाहीत, त्या सगळ्या चांगल्या आत्मवृत्तामध्ये सगळ्या चांगल्या आहेत. पण भगवंताने सांगितलं, अरे काय अर्जुना, हे सगळं कलियुगात असंच आहे, पण तुला तरी कळलं पाहिजे आत्मवृत्त म्हणजे काय, म्हणजे त्याचं पत्रक होईल. आपण म्हणतो ना वृत्तपत्र, आत्मवृत्त, वृत्तपत्र म्हणतो आपण. वृत्तपत्र कशाला म्हणतात? आत्म्याचं वृत्त झालं, पण वृत्ताचं पत्र पण झालं, समाजापर्यंत आलं, वृत्तपत्रामार्फत सगळ्या बातम्या पसरल्या, पण आत्म्याची वृत्ती कळली का? मग भगवंत अर्जुनाला काय सांगतात? आत्मवृत्त, क्लेश, आत्मप्रवृत्ती, ज्या आत्म्याला जोडून येणाऱ्या गोष्टी आहेत, याची भगवंताने प्रत्येकाचं स्पष्टीकरण करून अर्जुनाला सांगितलेलं आहे, की कसं मनुष्य देहाचं आपण आपलं कसं आपल्याला कळलं पाहिजे ना, मी काय आहे. मीच कळलो नाही तर मी कसं सांगेन की 10 किलोचं वजन मी उचलीन? मला कळलंय ना मी उचलतोय, ही जाणीव आहे. ही जर जाणीव तुम्हाला भौतिकतेने होऊ शकते, तर आत्मवृत्ती सुद्धा तुमची तुम्हाला कळली पाहिजे. आणि जर ही आत्मवृत्ती जर तुमची चांगली असेल तर त्याच्यावरती तुम्हाला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर संस्कार करणं पण गरजेचं आहे, आत्मसंस्कार. मग त्याला भगवंत काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.